जनतेचं काम 90% पूर्ण झालेलं आहे आणि या मार्गावरती थोड्या दिवसामध्ये ट्रेन आपल्याला पाहिजे तर लोकांच्या सेवेसाठी धावणार आहे. कर्जत रेल्वे स्टेशन एक आधुनिक रेल्वे स्टेशन आपण करतो आहे, कारण पनवेल रेल्वे स्टेशनला आधुनिक रेल्वे स्टेशन करण्याचं काम रेल्वे विभागाने सुरुवात केलेली आहे. पनवेलला जोडणारा दिवा असेल, कल्याण असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून असेल, उरण असेल आणि नवीन होणारा मार्ग कर्जतपर्यंत आणि पुढे जाणारा गोव्याचा काही ट्रेन आहेत त्या पूर्णपणे कर्जतवरून सुटतात आणि कर्जतला येतात. कर्जतला थांबत होत्या. कर्जत काय अन्य स्टेशनवरती ते थांबत होत्या, पुढं लोणावळ्याला थांबत होत्या. भारतामध्ये अपघाताची संख्या कमी व्हावी म्हणून जे रेल्वे मंत्र्यांनी उत्तर दिलं त्या अनुषंगाने मी बोलतो. भारतामध्ये रेल्वे जलद गाड्या पुढं जावा, ॲक्सिडेंटची संख्या कमी व्हावी, बरेचसे थांबे कमी केले. त्याच्यामध्ये कर्जतचे पण थांबे कमी केले. वेळोवेळी मला या परिसरातील प्रवासी संघटना आणि प्रवाशांनी सूचना केल्या की वेळोवेळी सगळे पत्रव्यवहार मंत्री महोदयांना केले, स्वतः त्याच्यावरती बोलले. त्याच्यामध्ये काही गाड्यांचं थांबे चालू केलेत, परंतु जेवढी मागणी होती, जेवढे थांबे होते ते पूर्णतः केलेले नाहीत. माझा पाठपुरावा आहे सातत्यानं की ते थांबे चालू करावे. लोणावळ्याला जाणारा गाड्या बऱ्याचशा वेळी तिथं थांबतात, अधिकृत थांबा नाही, अधिकृत थांबा मिळावा म्हणून देखील प्रयत्न करतो. खासदार एक प्रश्न आल्यामुळे एक तुम्ही त्या सत्तेमध्ये एकत्र आहात त्यांच्याकडून की या ठिकाणी हुतात्मा हिराजी पाटील टर्मिनस म्हणून नाव द्याला, त्याची मागणी कितपत वेगळी वाटते आपल्याला? तर कुणी काय बोललं त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. रेल्वे विभागाचा एक वेगळा त्यांची नियमावली, नामकरण करणं किंवा स्टेशनला नाव देणं आणि ते गृह मंत्रालय ते करतं की गृह मंत्रालय राज्य सरकारच्या गृह मंत्रालयातून केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडं तो प्रस्ताव जातो आणि केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाद्वारे ते नामकरण होतं. रेल्वे एअरपोर्ट ऑथॉरिटीला कुठलाही अधिकार नाही कुठल्या रेल्वे स्टेशनचं नाव देण्याचं, कुठल्या एअरपोर्टचं नाव देण्याचं. गृह मंत्रालय त्याच्यामध्ये येतं आणि याच्यामध्ये नोडल ऑफिसर कलेक्टर काम करतो. त्यामुळे कलेक्टरच्या थ्रू राज्य सरकारच्या गृह विभागाला वाटलं तर ते केंद्र सरकारच्या गृह विभागाला ठरवतात आणि त्या अर्थाने नामकरण होतं. दुसरा प्रश्न, तुम्ही या ठिकाणी पार्किंग 1500 गाड्याचे करताय म्हणतात, ज्यावेळी ट्रेन्स येतील त्यावेळी ह्या ठिकाणी बाहेर पडून तर रस्त्यांमध्ये गेलं तर ट्रॅफिक त्याचं काय करायचं? त्याच्यासाठी मी आमदार साहेब त्यानंतर आपण देवारी मार्ग पण करतोय आणि आपण हातमाग जो ब्रिज आहे तो सुद्धा वाढवतोय. त्याला सुद्धा MSRTC आणि आपण रेल्वे असं त्या विभागांना दोन लाईन करता आहे. 4 लाईन कसं करतात हा प्रयत्न आपण करतोय. कधीपर्यंत राज्य सरकारकडून ते आता करून लवकर धन्यवाद.